महाराष्ट्रासाठी दिल्लीतनं गुड न्यूज। महाराष्ट्रातल्या 7 खासदारांना संसद रत्न पुरस्कार जाहीर। एकूण 17 खासदारांचा संसद रत्न म्हणून सन्मान होणार। राष्ट्रवादी शरद पवार पक्षातल्या सुप्रिया सुळेंचा संसद रत्न पुरस्काराने सन्मान। 2024 पर्यंत 125 खासदारांचा संसद रत्न पुरस्काराने गौरव। महाराष्ट्रामधल्या भाजपच्या 2 खासदारांना संसद रत्न जाहीर। जळगावच्या भाजपच्या खासदार स्मिता वाघ तर पुण्याच्या भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांना संसद रत्न जाहीर। संसदेतल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून अरविंद सावंत यांना संसद रत्न जाहीर। तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनाही संसद रत्न पुरस्कार। संसद रत्न ही माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची संकल्पना। शिवसेनेचे श्रीरंग बारणे आणि नरेश म्हस्केंना देखील संसद रत्न जाहीर। जुलैमध्ये 15व्या संसद रत्न समारंभ पुरस्कार वितरण होणार। भाजप जिल्हाध्यक्ष 2025 या नावाने फिरणारी 81 जिल्हाध्यक्षांची यादी बनावट। या यादीचा पक्षाशी कोणताही संबंध नाही। भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता ठाकरेंच्या सेनेकडून अनेकांना पदांच्या जबाबदाऱ्यांचं वाटप। ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्रमक चेहरा असणाऱ्या दिव्या शहरातील रोहिदास मुंडे यांच्यावर कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी। पुरंदरमधल्या शेतकऱ्यांनी घेतली शरद पवारांची भेट। शरद पवारांचा अजित पवारांना फोन। शेतकऱ्यांनी अडचणी सांगितल्यावर पुरंदर विमानतळाबाबत दोघांमध्येही चर्चा झाल्याची माहिती। मुंबई गोवा महामार्गाला नवी डेडलाईन 30 जूनपर्यंत काम पूर्ण करणार। एनएचएआयचं अजित पवार तटकरेंना आश्वासन। तर वाहतूक कोंडीवरही मार्ग काढण्याच्या तटकरेंच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला सूचना। मुंबई गोवा महामार्गाच्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे अधिकाऱ्यांवर भडकले। लवकरात लवकर कामं मार्गी लावण्याच्याही दिल्या सूचना। नागपुरात केंद्र सरकारच्या विकसित कृषी संकल्प अभियानांतर्गत शेतकऱ्यांशी संवाद। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री फडणवीस आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कार्यक्रमात सहभागी। राज्याच्या कृषी क्षेत्रात दरवर्षी 5,000 कोटी रुपये याप्रमाणे पुढील 5 वर्षात 25,000 कोटींची भांडवली गुंतवणूक करणार। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची घोषणा। परभणीच्या वनाम कृषी विद्यापीठात खरीप पीक संवाद मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचं आयोजन। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन। अन्न प्रक्रिया उद्योगाचे हब म्हणून परभणीला विकसित करणार। पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा विश्वास। मुख्य न्यायाधीश भूषण गवईंनी चैत्यभूमी इथे जाऊन केलं अभिवादन। तर डीजी रश्मी शुक्ला आणि मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक याही उपस्थित। सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतलं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन। भागवत यांच्या हस्ते संपन्न झाली साईबाबांची पाद्यपूजा। शिवराज देवटेंच्या मित्रांचा नवा व्हिडिओ समोर। 16 मे रोजी दुपारी 2 वाजता देवटेला मारहाण झाल्याचं उघड। मुंडेला झालेल्या मारहाणीनंतर शिवराजला केली मारहाण। बीड मारहाण प्रकरणी धनंजय मुंडेंनी घेतली शिवराज देवटे याची भेट। अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात घेतली भेट। अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात मनोज जरांगेंनी घेतली देवटेची भेट। जरांगेंकडून तब्येतीची विचारपूस। यावेळी धनंजय देशमुखही उपस्थित। खासदार बजरंग सोनवणेंनीही घेतली शिवराज देवटेची भेट। शिवराजच्या प्रकृतीची केली विचारपूस। गुंडगिरी करणाऱ्या गुंडांची धिंड काढा, सुरेश धस यांची मागणी। तर अजित पवारांकडे विकास बाजूला ठेवून कायदा सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष घाला अशी मागणी। बीडमधील शिवराज देवटे मारहाण प्रकरणी लिंबोटा गावचे ग्रामस्थ आक्रमक। उर्वरित आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा बीड परळी रस्त्यावर ठिय्या। परळीमध्ये तरुणाला मारहाण करणाऱ्या समाधान मुंडेची ऑडिओ क्लिप व्हायरल। समाधान मुंडेची सुहास साबळे नावाच्या व्यक्तीला मारहाण करण्याची धमकी। एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। 23 झोपडपट्टी योजना मार्गी लागल्यानं 28,000 झोपडीधारकांचं पुनर्वसन होणार। सर्व 23 योजनांमध्ये नवे विकासक नियुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण। मुंबईच्या लालबाग गणेश गल्ली परिसरात असणाऱ्या 15 इमारती धोकादायक असल्याचं घोषित। म्हाडाकडनं यादी जाहीर। म्हाडा नो ब्रोकर मॅजिक ब्रिक्सच्या धर्तीवर रेंटल पोर्टल लॉन्च करणार। आता सर्वसामान्यांना त्यांच्या बजेट आणि पसंतीनुसार राज्यभरात भाड्याने घरं उपलब्ध होणार। म्हाडा भाड्याने घरं देण्यासाठी स्वतंत्र घरं बांधणार। मुंबई महापालिकेने हाती घेतलेली रस्ते काँक्रिटीकरणाची कामं 31 मे नंतर थांबवण्यात येणार। पावसाळ्यात काँक्रीट सुकत नसल्यानं उर्वरित कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार। घोडबंदर मार्गावरील वाहतुकीत महत्त्वाचे बदल। गायमुख घाट रस्त्यावर डांबरीकरणासाठी आजपासून 20 मे पर्यंत दुपारी 12 ते 5 या वेळेत अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद।
मेट्रो 3 मध्ये अखेर वोडाफोनचे नेटवर्क उपलब्ध. भुयारी मेट्रो प्रवासादरम्यान नेटवर्क मिळत नसल्यानं प्रवाशांमध्ये होती नाराजी. पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार समोर. कात्रज परिसरात 27 दुकानांमध्ये शिरलं ड्रेनेजचं पाणी. काम करताना आवश्यक ती काळजी न घेतल्यानं जमिनीखालील ड्रेनेज लाईन फुटली. पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन कार चालकासह रक्ताचे नमुने बदलणाऱ्या आरोपींविरोधातला खटला जलद गतीने चालवावा. पुणे पोलिसांची जिल्हा न्यायालय प्रशासनाकडे मागणी. आता वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यास पीएमपीएमएल बस चालकावर निलंबनाची कारवाई होणार. 2000चा दंड आकारण्यात येणार. पीएमपी प्रशासनाची माहिती. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त 18% पाणीसाठा शिल्लक. मुंबईला 60 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. मिठी नदीची नालेसफाई फक्त कागदावरच. मनसेचा आरोप. डेब्रेज गाळ्या न काढल्यामुळे मिठी नदीमध्ये पहिल्या पावसातच पूर येण्याची शक्यता. त्यामुळे संबंधित पालिका अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. पुढील आठवड्यापासून महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता. जालना शहरासह तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची धुवाधार बॅटिंग. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. शिर्डी शहरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला. साई मंदिर परिसरात भाविकांनी लुटला पावसाचा आनंद. नंदुरबारमध्ये वळवाच्या पावसामुळे शेतकऱ्यांना फटका. वादळी वाऱ्यामुळे झाडावरच्या कैऱ्या पडत असल्यानं आमचूर उत्पादकांना मोठा फटका. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. याबाबत पंचनामे सुरू असून आढावा बैठकीत योग्य तो निर्णय घेऊ. अजित पवारांची माहिती. जळगावातील अमळनेर तालुक्यातील झालेल्या जोरदार पावसाने बोरी नदीला पूर. नदीपात्रातील संत सखाराम महाराज यात्रेत अचानक पाणी शिरलं. दुकानदारांचं मोठं नुकसान. छत्रपती संभाजीनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे भुयारी मार्ग पाण्याने तुंबला. पहिल्याच पावसात भुयारी मार्गाची लखतर वेशीवर. दूषित पाण्यामुळे अहिल्यानगरमधील राजूर गावात आजारांचं थैमान. गॅस्ट्रो, कावीळ यासारख्या आजारांमुळे नागरिक त्रस्त. स्वच्छ पाणी पुरवठा न झाल्यास मनपा कार्यालयासमोर मटका फोडो आंदोलन करणार. नागरिकांचा इशारा. भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोकमध्ये काल बिल्डरकडून सुरू असलेल्या पायलिंगच्या कामामुळे जमीन खचली. जमिनीला लागून असलेल्या पालिकेचा आरसीसी रोड पण खचला. रोड खचल्याचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद. ठाण्यात पीडब्ल्यूडी ऑफिसच्या आवारात एक भलमोठं झाड कोसळलं. झाड पडल्यानं 2 मजूर कामगार जखमी. रायगडच्या कर्जत तालुक्यातील भिवपुरीमध्ये असलेल्या टाटा डॅममध्ये 2 जण बुडाले. दोघंही मुंबईच्या गोवंडीचे असल्याची माहिती. उन्हाळी सुट्टी असल्यानं दोघंही फिरण्यासाठी आले असताना घडलेली घटना. सिंधुदुर्गच्या मालवणमधील आचरा पारवाडीमध्ये सुरू असलेल्या कोळंबी प्रकल्पात अज्ञाताने विषारी पदार्थ टाकून विषप्रयोग केल्याचा प्रकार समोर. 18 लाखांचं नुकसान झाल्याची ही माहिती. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बांगलादेशी नागरिकांनी बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप. या विरोधात 25 पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सोमय्यांची माहिती. रायगडच्या खोपोलीत 3 बांगलादेशींसह त्यांना आश्रय देणाऱ्या महिलेला अटक. पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत घेतलं ताब्यात. मुंबई विमानतळावरून 5 कोटींचं सोनं जप्त. एका व्यक्तीने घातलेल्या जॅकेट आणि खिशातनं सोनं तस्करी करण्याचा होता प्लॅन. पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या. मुंबईच्या आरसीएफ पोलिसांनी तब्बल 13 कोटी 37,60,000 किमतीचं ड्रग्ज केलं जप्त. 688 ग्रॅम एमडी ड्रग्जसह 5 जणांना केली अटक. पुण्यामध्ये पोलिसांकडून आरोपींची धिंड. प्रकाश सिद्धप्पा सोनकांबळे आणि अहमद शबीर शेख अशी या दोघांची नावं. कोयते घेऊन माजवली होती दहशत. नाशिकमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यातील 2 आरोपींसोबत चक्क पोलिसांचीच पार्टी. पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाकडून हॉटेलवर छापा. 4 जणांसह पोलिसांना रंगेहात पकडल्याची माहिती. नाशिकच्या दिंडोरी खतवडमध्ये चोरीच्या संशयातनं तिघांना गावकऱ्यांनी दिला चोप. जखमी तिघांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करताच तिघे फरार. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीतील कॅमलिन कंपनीत गॅसची गळती. डायनिफिल सल्फेट वायूची गळती झाल्यानं 10 कामगारांना बाधा. सोलापुरात कांदा घेऊन जाणारा कंटेनर उलटला. रस्त्यावर सर्वत्र कांद्याची पोती पसरल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत. छत्रपती संभाजीनगरहून बंगळुरूला जात होता ट्रक. सोलापूरच्या अक्कलकोट रोड एमआयडीसी भागात कारखान्याला भीषण आग. सेंट्रल इंडस्ट्री कारखान्याला मध्यरात्री 3च्या सुमारास लागली भीषण आग. एकूण 8 जणांचा मृत्यू. अग्निशमन दलाच्या प्रमुखांसह एकूण 2 जवान बचावकार्य करताना जखमी.
सोलापूरच्या सेंट्रल इंडस्ट्रीमध्ये काही वेळापूर्वी आटोक्यात आलेली आग पुन्हा एकदा भडकली. अग्निशमनतर्फे कूलिंगचं काम सुरू असताना आगीने पुन्हा एकदा धारण केलं रौद्र रूप. सोलापूर अग्नितांडवात 8 जणांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतनं 5 लाख रुपयांचं अर्थसहाय्य. सोलापुरातील अक्कलकोट एमआयडीसीतील सेंट्रल टेक्सटाईलला लागलेल्या आगीसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली माहिती. आगीत मृत्युमुखी पडलेल्यांना आर्थिक मदत देण्याचं आश्वासन. रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीतील लासा कंपनीत भीषण आग. परिसरात धुराचे लोट. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. मुंबई गोवा महामार्गालगत आग लागल्यानं बघ्यांची मोठी गर्दी. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या गाभाऱ्यात आंब्यांची आरास. खंडोबा देवाचे गुरव, कोळी, वीर, गडशी, पुजारी, सेवेकरी वर्ग आणि मार्तंड देवस्थानकडून करण्यात आली आरास. आकाश आनंद यांची बसपाच्या मुख्य राष्ट्रीय समन्वयकपदी नियुक्ती. मायावतींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत केली नियुक्तीची घोषणा. जामा मशीद आणि हरिहर मंदिर प्रकरणावर उद्या सुनावणी होणार. अलाहाबाद हायकोर्ट उद्या देणार निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.